नमस्कार, डिझायर ॲडमिशन कन्सल्टन्सीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण एका वेगळ्या विषयावर चर्चा करणार आहे की रिझल्ट ऑफ दिस कॉलेज। आता हे एक BMS कॉलेज आहे, MUPS आयुर्वेदिक कॉलेज अँड हॉस्पिटल रिसर्च सेंटर रिसोदचं वाशिमचं कॉलेज आहे। कोणत्या जिल्ह्यातलं कॉलेज आहे? वाशिम जिल्ह्यामधील हे कॉलेज आहे। आता आपण काय विचार करतो की कोणतंही कॉलेज आपल्याला मिळालं की ते आपण कॉलेज घ्यायचं, कसलंही कॉलेज असू द्या, आपल्याला काही फरक पडत नाही। आता हा एक BMS चा रिझल्ट आहे। हे नेम्स आहेत ते थोडेसे प्रायव्हसीमुळे आपण ब्लर केलेले आहेत, परंतु तुम्ही पाहू शकता टोटल स्टुडंट किती होते कॉलेजमध्ये। टोटल स्टुडंट्सचा विचार केला आपण, टोटल स्टुडंटमध्ये 46 स्टुडंट्स आपल्याला दिसतात। त्यातील पास किती झाले? 29। म्हणजे सक्सेस रेट 63% स्टुडंट फक्त पास झालेले आहेत। आता एवढे सारे विद्यार्थी, तुम्ही फर्स्ट स्टुडंट पाहू शकता फेल्स ATKT म्हणजे 1 ते 2 विषय गेले असतील, सेकंड स्टुडंट फेल, थर्ड स्टुडंट फेल, फोर्थ स्टुडंट फेल, परत हे नंतरचे फेल्स, याच्यानंतर ATKT म्हणजे 2 पर्यंत तुमचे सब्जेक्ट्स गेले तर तुम्हाला ATKT लागतो, व 2 पेक्षा जास्त स्टुडंट्स गेले किंवा सब्जेक्ट्स गेले तर तुम्हाला डायरेक्ट फेल होता, 6 महिने बॅक राहता। तर अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता की आता हे कॉलेज वाशिमचं कॉलेज आहे। इथं टीचिंग स्टाफ व्यवस्थित नाही आहे, त्याच्यानंतर थेरॉटिकल नॉलेज स्टुडंट्सला भेटत नाही, व्यवस्थित प्रॅक्टिकल्स होत नाही, त्याच्यामुळे ह्या कॉलेजचे असे रिझल्ट्स येतात। त्यामुळे सर्वात महत्त्वाची गोष्ट, कॉलेज सिलेक्ट करताना, जी कॉलेज तुम्ही सिलेक्ट करता ते एकदम टॉप लेवलचं कॉलेज सिलेक्ट करायला पाहिजे, किंवा फुली अवेअर होऊन तुम्ही कॉलेज सिलेक्ट करायला पाहिजे। कोणत्याही प्रकारे व कसंही कॉलेज तुम्ही जर सिलेक्ट केलं तर तुमचेही पुढं रिझल्ट असा येऊ शकतो व तुमचं फायनान्शियल नुकसान होऊ शकतं। त्याच्यानंतर 1 ते 2 वर्ष अजूनही वाया जाऊ शकतात। आता जे विद्यार्थी फेल झालेले त्यांना 6 महिने बॅक लागलेले आहेत, किंवा 6 महिने, 5.5 वर्ष BMSचा कोर्स 6 वर्षावर गेलेला आहे। त्याच्यामुळे कॉलेज सिलेक्ट करताना खूप विचार करून कॉलेज सिलेक्ट करा, ज्याच्याकरून तुमच्या पालकांना त्रास होणार नाही, तुम्हालाही त्रास होणार नाही, व तुमचे सगळे विषय हे चांगल्यातल्या चांगल्या प्रकारे निघून जातील। त्याच्यामुळे कोणत्याही कॉलेजमध्ये ॲडमिशन घेताय, कसं घेताय याचा विचार करा। आपण कशा प्रकारे ॲडमिशन चांगले घेऊ शकतो तिथे त्याचाही विचार करा। तर चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये। थँक्यू फॉर वॉचिंग आवर व्हिडिओ। आणि जर तुम्हाला आमची पेड काउन्सिलिंग जॉईन करायची असेल तर 4000 रुपये फीज आहे, त्याच्यामध्ये सर्व प्रोसेस आमच्या टीम मेंबर्सद्वारे केली जाते। तर भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये। थँक्यू फॉर वॉचिंग आवर व्हिडिओ।